नमस्कार. BMP GK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील इतिहास या विषयावरती प्राचीन महाराष्ट्र या टॉपिकचे 30 IMP प्रश्न घेतलेले आहेत, जे स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत आणि तलाठी भरती, MPSC ग्रुप C भरती आणि इतरही सरळ सेवा भरतींसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी कोणती मानली जाते? जर तुम्हाला उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक B. जोरवे संस्कृती ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. पुढचा प्रश्न, जोरवे संस्कृतीचे प्रमुख स्थळ कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. जोरवे अहमदनगर या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील इनामगाव हे कोणत्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. ताम्रपाषाण संस्कृती या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नेवासे स्थळ कोणत्या नदीकाठेवर आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. प्रवरा या नदीकाठावर आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दायमाबाद हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे तुमच्या सर्वांसाठी A. पुणे, B. अहमदनगर, C. नाशिक, D. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या 4 ऑप्शनपैकी एक योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. पुढचा प्रश्न आहे, दायमाबाद येथे कोणत्या धातूच्या मूर्ती सापडल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. तांबे. बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षा जर काढायची असेल, एक पोस्ट जर मिळवायची असेल तर कष्ट हे करावेच लागतात. आणि लक्षात ठेवा, ज्या भागात ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची संपूर्ण माहिती हे आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण स्पर्धा परीक्षेला विचारले गेलेलेच हे प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड साधारण कोणता मानला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. इसवी पूर्व 2200 ते 1000 हा मानला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्राचीन मानवी वसाहतीचा महत्त्वाचा पुरावा कोणत्या ठिकाणी मिळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. वरील सर्व म्हणजे इनामगाव, दायमाबाद आणि नेवासे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. शेती हा होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. स्टीलचा, कारण लोखंड, तांबे आणि ॲल्युमिनियमचा वापर करत होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचे सर्वात मोठे उत्खनन स्थळ कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. इनामगाव. पुढचा प्रश्न, दायमाबाद येथे सापडलेल्या प्रसिद्ध काष्य शिल्पांचा संबंध कोणत्या संस्कृतीशी जोडला गेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. ताम्रपाषाण. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते पुरातत्वीय स्थळ गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. नेवासे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, इनामगाव उत्खननातून प्राचीन लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असल्याचे स्पष्ट होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. शेती व पशुपालन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते पुरातत्वीय स्थळ ताम्रपाषाण संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे मानले जात असे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. इनामगाव. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जोरवे संस्कृतीला हे नाव कोणत्या ठिकाणावरून मिळाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. गावावरून मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील माहूर झरी हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. नागपूर या ठिकाणाहून.
पुढचा प्रश्न, ताम्रपाषाण संस्कृतीतील लोक मृतांचे दफन सामान्यतः कसे करत असत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मडक्यात किंवा खडक्यात दफन करून करत असत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नेवासे येथील उत्खननाचे नेतृत्व कोणी केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर हळी सांकलिया यांनी केले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्राचीन इतिहासाच्या अभ्यासासाठी सर्वाधिक उपयुक्त स्रोत कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुरातत्त्वीय उत्खनने आहेत. मित्रांनो, तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की कळवा. 20 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत कमेंट नक्की करा, किंवा 30 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत हे कमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न, प्राचीन महाराष्ट्रातील पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, प्राचीन महाराष्ट्रातील कान्हेरी लेणी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नाणेघाट शिलालेख कोणत्या राजवंशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सातवाहन या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, नाणेघाट शिलालेख कोणत्या लिपीत लिहिला आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्राह्मी लिपीत लिहिला आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कार्ले लेणी कोणत्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चैत्यगृह यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील भाजे लेणी कोणत्या तालुक्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मावळ या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, प्राचीन महाराष्ट्रातील बेडसे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लेण्यांचा समूह कोणत्या ठिकाणी आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कान्हेरी लेणी या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, प्राचीन महाराष्ट्रातील सोपारा हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंदर यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, प्राचीन महाराष्ट्रात ब्राह्मी लिपीतील सर्वाधिक शिलालेख कोणत्या राजवंशाच्या काळात आढळतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सातवाहन यांच्या काळात आढळतात. मित्रांनो, हे होते संपूर्ण महाराष्ट्रातील इतिहासामधील प्राचीन महाराष्ट्रावरील 30 IMP प्रश्न. असेच नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल फ्रीमध्ये, तर स्क्रीनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून फ्रीमध्ये तुम्हाला ही PDF मिळवायची आहेत. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.